सोलापूरमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचा 109 कोटींचा घोटाळा उघडकीस आलाय। सोलापूरमध्ये वृक्ष लागवडीमध्ये हा मोठा घोटाळा झाल्याची माहिती आहे। फक्त कागदावरच अधिकाऱ्यांनी झाडं लावलेली आहेत। आर्थिक घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, कोल्हापूर खंडपीठानं असे निर्देश दिलेत। 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागामध्ये वृक्ष लागवडीच्या नावाखाली तब्बल 109 कोटी रुपयांचा कथित आर्थिक घोटाळा समोर आलेला आहे, उघडकीस आलाय। 33 कोटी वृक्ष लागवड अभियानामध्ये फक्त कागदोपत्री झाडं लावण्यात आल्याचा आरोप केला गेलेला आहे। याचिकाकर्ते दादासाहेब चव्हाण यांच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं या प्रकरणाचा तपास पोलिसांऐवजी सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले। आता सीबीआयकडे आपल्याला उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत। या संबंधित प्रकरणाचा तपास आपण निपक्षपणे करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाई करून 109 कोटी रुपये रक्कम सामाजिक वनीकरण विभागाची ती वसूल करून ती रक्कम पुन्हा वृक्ष लागवडीसाठी वापरावी ही माझी मागणी। आणि या संदर्भात आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्या सोबत आहेत। माऊली, 109 कोटी रुपये खूप मोठी रक्कम आहे आणि कसा नेमका घोटाळा उघडकीस आला, आता पुढची कारवाई कशी असणार आहे? काही तांत्रिक अडचणी पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांना। मात्र कोल्हापूर खंडपीठाकडून आता आदेश दिले गेलेले आहेत। वृक्ष लागवड अभियानावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। वनीकरण विभागाचा घोटाळा सोलापूरमध्ये उघडकीस आलेला आहे। वृक्ष लागवडीमध्ये 109 कोटींचा कथित घोटाळा आणि कागदोपत्री झाडं लावल्याचा आरोप होतोय। 33 कोटी वृक्ष लागवडीमध्ये मोठा गैरव्यवहार आढळून आलाय। फडणवीसांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये हा घोटाळा इतका मोठा समोर आलेला आहे। सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाचा 109 कोटींचा हा घोटाळा आहे। आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात। माऊली, 109 कोटी खूप मोठी रक्कम आहे। हा घोटाळा नेमका उघडकीस कसा काय आला आणि आता पुढची कारवाई कशी होणार आहे? नक्कीच सोलापूर जिल्ह्यामध्ये 109 कोटी रुपयाचा घोटाळा आता समोर आलेला आपल्याला पाहायला मिळते। देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात असणाऱ्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाल्याचं पुढे येत आहे। तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या वृक्ष लागवडीतच हा घोटाळा झाला आहे। सोलापूर जिल्हा सामाजिक वनीकरण विभागातून वृक्ष लागवडीत 109 कोटीचा घोटाळा झाला आहे। केवळ कागदावरच वृक्ष लागवड दाखवले आहे। याबाबतची तक्रार याचिकेकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी पोलिसात सुद्धा केली होती। या प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचा तपास पोलिसांकडून न करता सीबीआय कडून व्हावा अशी मागणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात करण्यात आली होती। कोल्हापूर खंडपीठाने चव्हाण यांच्या मागणीला प्रतिसाद देत सामाजिक वनीकरण विभागाच्या 109 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा तपास सीबीआय कडे वर्ग करण्याचे निर्देश दिल्यामुळे विधिमंडळात सुरू आहे। अधिवेशनाच्या काळात सामाजिक वनीकरण विभागाचा एक मोठा गैरव्यवहार पुढे येत असून त्याला आता न्यायालयाने ताशेरे ओढल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। अगदी जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार काय कारवाई होते याकडे सुद्धा लक्ष असेल। सगळे ताजे अपडेट घेत राहू। माऊली, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।